ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था तसेच जनहित लोककला सेवा संस्था धापेवाड्याच्या वतीने रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 सती अनुसया माता मंदिर काटोल तालुका काटोल जिल्हा नागपूर येथे ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था शाखा काटोल तालुक्याच्या लोककलावंतांच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट। सत्कार सोहळ्यात सत्कारमूर्ती काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री चरणसिंगजी ठाकूर तसेच राजश्री शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन समिती सदस्य जिल्हा परिषद नागपूर श्री देवीदासजी कठाने तसेच सौ निशाताई खडसे, ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्थाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाबारावजी दुपारे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। श्री चरणसिंगजी ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की खऱ्या कलावंतांना न्याय व हक्क मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि येणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनात 100 कलावंत लाभार्थीच्या ऐवजी 200 कलावंत लाभार्थी मंजुरी मिळण्यासाठी मी प्रयत्न करीन असे आश्वासन दिले। या कार्यक्रमात उपस्थित संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाबारावजी दुपारे यांनी कलाकारांना आपल्या वक्तव्यातून येणाऱ्या भविष्यात जे खरे कलावंत यांच्या पाठीशी उभा राहून होणाऱ्या अत्याचार थांबविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली। तसेच उपस्थित संस्थेचे राष्ट्रीय सचिव निशाताई खडसे यांनी आपल्या भाषणातून गेल्या काही वर्षांपासून ढासळत चाललेल्या पारंपरिक कला जिवंत ठेवण्यासाठी संस्थेच्या वतीने या कार्यक्रमात भजन भारूड गायनाच्या माध्यमातून कलावंतांना मार्गदर्शन केले। तसेच कलावंताच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहील असे सांगितले व कलाक्षेत्रात होणारा भ्रष्टाचार थांबविल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले। तसेच नागपूर जिल्हा महिला अध्यक्ष सुनीता भोयर यांनी समाजामध्ये कलाकारांना या मेळाव्याद्वारे महिलांना एकत्रीकरण करण्याचे काम पूर्ण निष्ठेने पार पाडत राहील व सदैव कलाकारांसाठी झटत राहील अशी ग्वाही दिली। या मेळाव्याला कळमेश्वर तालुका अध्यक्ष मनोहरजी धनगरे, संघटक पुरुषोत्तमजी कुंभे, यशवंतजी खडगी, भुवनेश्वर वाघमारे, किरण वानखेडे, काटोल तालुका अध्यक्ष नानाभाऊ तायवाडे, उपाध्यक्ष विठ्ठल बुरसे, बापूराव पाटील, प्रदीप देशमुख, विठ्ठल लोणकर, नेत्रामजी सोमकुवर, राजेंद्र वानखेडे, दिलीप बारई, सुरेश वैभव, मधुकर शेंडे, गुलाब खरे, मोरेश्वर एकतिया, नेत्राम खरपुरिये, प्रकाश बुरसे, रामदास बडोदेकर, नरेश चौधरी, शंकर चौधरी, प्रकाश राऊत, अबादास रक्षित, जिल्हा अध्यक्ष सुधाकरजी मुळेकर, प्रभाकरजी नागमोते, रामाजी धुर्वे, श्रावणजी क्षीरसागर, अशोकजी निंबुरकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। नानाभाऊ तायवाडे त्यांनी सूत्रसंचालन केले तसेच रोशना वाहने यांनी सर्व कलावंतांचे आभार मानले। या कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्यातील 57 मंडळांनी आपली उपस्थिती दाखवून भजन, कीर्तन, भारूड, खडी गंमत, नाटक, गायन अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची कलाकारांनी आपापली कला सादर केली। या कलाकारांना शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला। आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या, घटना, घडामोडी आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा। धन्यवाद। जुळून रहा चॅनलवर। चर्चेला आलेला आहे आणि निश्चितपणे त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः भेटून आपल्या वेदना मांडणार आहे आणि अशा प्रकारचा जो काम केलेला आहे ते त्या कलाकाराचं नाव रद्द करून जो प्रत्यक्ष कलाकार आहे त्याला त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याकरता निश्चितपणे मी तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी राहणार आणि वेगवेगळ्या माध्यमातून आता जसं लाडल्या बहिणीला आपण त्या ठिकाणी काही मदत करतो अशा प्रकारचा सरकारनं निर्णय घेतलेला आहे। कायमस्वरूपी त्या ठिकाणी या कलावंतांनाही कुठेतरी आधार मिळाला पाहिजे अशा प्रकारची मांडणी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मांडणार आहे आणि त्याच्या माध्यमातून कलावंतांना आपले कागद जमा करता करता त्यांच्या वर चालले जाते। आजोबा कलाकाराचे कागद जमा करते आपल्याला मग माहीत पडते अशा पद्धतीचं जो प्रक्रिया आहे ती थांबली पाहिजे आणि कलावंताचं प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गावामध्ये त्याची ओळख आहे, त्याचं काम आहे, त्याचं मार्गदर्शन आहे आणि याचं सगळं एक प्रमाणपत्र प्रमाणित करून त्या ठिकाणी तहसीलदार आहे, बाकीचे सगळे अधिकारी आहे यांच्या माध्यमातून त्या कलाकाराला त्या शासनानं त्या ठिकाणी मदत दिल्या पाहिजे अशा प्रकारचा विचार माझाही त्या ठिकाणी आहे। मी निश्चितपणे आज या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो
मला आपण बोलावलं, परंतु एक लोकप्रतिनिधी म्हणून या नात्याने निश्चितपणे सगळ्या समाजाची जबाबदारी ही माझ्यावर त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामध्ये मग शेतकरी असो बेरोजगार असो या सगळ्याचे प्रश्न सोडवले पाहिजे। त्याच्या सोबतच समाजामध्ये जे विविध क्षेत्रामध्ये मग कलाकार आहेत, जे पोवाडेवाले आहेत, ते बाकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे समाजासमोर आपलं प्रदर्शन करतात आणि आयुष्य पूर्ण खपवतात, समाजाला मार्गदर्शन करता करता त्यांच्याही साठी काही केलं पाहिजे अशी प्रकारची भूमिका माझी त्या ठिकाणी आहे आणि ती मी पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी पार पाडणार आहे। आपण त्या ठिकाणी मला बोलावून माझा सत्कार केला, सन्मान केला। आपल्या या कमिटी करता आता खडसेबाई आहे तिकडे आणि आता कटारेंना मी घेतलेला आहे। देवीदास कटारे हा चांगला गृहस्थ आहे, तो काही गडबड करणार नाही, तो त्याच्या बायकोला लावणार नाही कलाकार, ते गॅरंटीनं तुम्हाला सांगतो। आणि मुलं बाळा त्या ठिकाणी नसल्यामुळे सगळं समाजात माझे मुलं बाळ आहे अशा प्रकारची भूमिका असणार। थोडं बोलायला टोचर आहे पण काम करायला चांगला माणूस त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या माध्यमातून निश्चितपणे मी त्यांना याच्याच करता नेलेलं आहे की कलेक्टर सोबत भांडायचं आणि ज्याचं त्या ठिकाणी नाव आहे, जो कलाकार आहे त्याला त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यायचं। तर निश्चितपणे देवीदास कटारे तुम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळवून देतात, यामध्ये कुठलंही तुम्हाला काम चुकारपणा दिसणार नाही। इथे तुम्हाला आवर्जून सांगतो आणि मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या कल्याणाकरता निश्चितपणे तुम्हाला न्याय मिळवून देईल इतकं अभिवचन देतो आणि थांबतो। नमस्कार। धन्यवाद ठाकूर साहेब। आज सर्व कलावंतांची आमची अति मोठी झाली आहे, पण सांगता सांगता आपल्याला एक विसरलो होतो की 2 लोकसभा आहे आणि त्या 2 लोकसभामधून एक नागपूर लोकसभा आणि एक रामटेक लोकसभा अशामधून 100च कलावंत आहे। पण साहेब येणाऱ्या अधिवेशनामध्ये जर आपण समजा 150 जर केलं तुम्ही जाता जाता ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये सरकार आपलं आहे, आपण आहोत, तर कमीत कमी 200 जर झाल्या तर प्रत्येकाला थोडा थोडा वाटा आपण देऊ शकतो, कारण की 100-50 एवढे सारे कलावंत आहे। मी मागतून ठाकूर साहेबांना हेच विनंती केली आणि आता पुनश्च विनंती करतो की आपण जर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांकडून हा जर करून घेतलं तर या क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। बस एवढंच बोलतो। धन्यवाद। चालू पकडा नाही पकडा आणि तोंडाने म्हणा ना, तेव्हा हे रेकॉर्डिंग होईल ना, तोंडाने म्हणा ना गाणं रेकॉर्डिंग। गाणं उद्या गाणं रेकॉर्डिंग चालू आहे। हो बरोबर आहे। या असला म्हणजे नाही चालत चालू आहे। शाबाश, वाह रे वाह, बढ़िया बढ़िया।